जर तुम्हाला खालचं लटकलेलं पोट आणि मांड्यांचा फॅट किंवा हाताचा फॅट जर कमी करायचा असेल तर काही प्रॅक्टिस दाखवते. ह्या जर प्रॅक्टिस तुम्ही रोज केल्या ना तर तुम्हाला खूपच चांगला रिझल्ट येतो. तो देखील 7 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू पण होतो. आता याच्यासोबत थोडं खाण्यापिण्यावरती लक्ष द्यायचं. जास्त काहीच करायचं नाही, फक्त गोड खाणं कमी करायचं आणि पाणी जास्त प्यायचं. खूप चांगला रिझल्ट येतो. इतक्या सोप्या प्रॅक्टिस आहे. दिवसातनं तुम्ही 2दा केला तरीही काही हरकत नाही. दिवसातनं जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही आता बसलेला आहात, तेव्हा पण तुम्ही ह्या प्रॅक्टिस करू शकता. जेवण झाल्यावरती 1 तासाने करू शकता. काय करायचं आहे, हाताला ह्या पोझिशनमध्ये न्यायचं, पायामध्ये हलकंसं अंतर आणि किक मारायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. नेक्स्ट प्रॅक्टिस, ह्या पोझिशनमध्ये हाताला न्यायचं आणि इथे पायाला उचलायचं वरती, खालच्या लटकलेल्या पोटावरती आणि मांडीवरती प्रेशर आलं पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नेक्स्ट प्रॅक्टिस. 2 प्रॅक्टिस खूप सोप्या आणि छान झालेल्या आहेत. आता करायची आहे तिसरी प्रॅक्टिस. त्याच्यासाठी या पोझिशनमध्ये यायचं आणि इथे साईडला ट्विस्ट करायचं, पायामध्ये अंतर. कंबर पण बारीक होणार आहे, मांड्यांवरती प्रेशर येणार आहे, दंडांवरती येणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. प्रत्येक राऊंड हा 50चा किंवा 60चा तरी झाला पाहिजे आणि याचे 2-2 सेट लावायचे, 2-2 सेट तुम्ही लावायचे आहेत. आता करायची आहे चौथी प्रॅक्टिस. हीच पोझिशन वापस पकडायची आहे. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. खूप छान, पण कंबर बारीक होते. 13 14 15 16 17 18 19 20. खूप सोप्या आणि छान अशा ह्या प्रॅक्टिस आपल्या झालेल्या आहे. आता एक मस्त प्रॅक्टिस करायची जी बेली फॅटवरती खूप जास्त फायदा करेल. ह्या पोझिशनमध्ये यायचं, पायाला जोडून घ्यायचं, हाताला ह्या पोझिशनमध्ये न्यायचं, मागे ट्विस्ट करायचं हाताला असं, आणि इथे पोटावरती असं ताण आला पाहिजे. पूर्ण पोट इथे खेचल्या गेलं पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. आता बघा, ह्या प्रॅक्टिस करतोय जसं की पहिलेही सांगितलं की गोड खाणं कमी करायचं, पाणी जास्त प्यायचं. जास्त म्हणजे असं नाही की पाणीच पित राहायचं, फक्त 3 ते 3.5 लिटर पाणी झालं पाहिजे दिवसभर. म्हणजे 4 बॉटल तरी पाणी आपलं संपलं पाहिजे. रात्रीची चांगली झोप घ्यायची, खूप चांगला रिझल्ट येतो.
किंवा कारण कसं आहे ना, दिवसभर आपण कितीही डाएट करा किंवा कितीही जंक फूड खा, रात्रीची जर म्हणजे जंक फूड खाल्लं असेल आणि रात्रीची जर झोप झाली असेल ना, तर जंक फूड पण आपलं झोपेमध्ये आपलं शरीर डायजेस्ट करतं. पण आपण दिवसभर डाएट करून रात्रीची चांगली झोप घेत नाही ना, ते डाएट पण आपल्याला पचत नाही. म्हणून रात्रीची झोप घेणं खूप जास्त आवश्यक आहे. आपलं शरीर आहे ना, अन्न पचवण्याचं, आपल्या शरीरावरती काम करण्याचं, डायजेशन सुधारण्याचं हे रात्रीच्या झोपेमध्येच काम करत असतं. म्हणून सर्व सांगत असतात आणि मी पण सांगत असते यूट्यूबवरती की रात्रीची चांगली झोप घ्यायची. चांगली म्हणजे किती, कमीत कमी 7 तासाची झोप ही झाली पाहिजे. 10 वाजता झोपलात तर सकाळी 5 वाजता तुम्ही उठला पाहिजे, एवढं तुमचं टार्गेट ठेवा. या प्रॅक्टिस करा, सोबत खूप जास्त आवश्यक आहेत आणि खूप जास्त फायदा करणार आहेत. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल ती पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब करा. भेटूया असेच छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.